वजन वाढलंय, शुगर किती खाता? बाप रे, पोट सुटत चाललंय तुमचं, शुगर बंद केलीत का? जाडी वाढतीये हां, गोड खाताय की काय? फक्त डायबेटीसच नव्हे तर अशा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख झाला तरी प्रश्नचिन्ह उठतं ते साखरेवर. ही साखर खरंच आपलं नुकसान करते का? आणि करत असेल तर ते कसं करते? आणि जर खरंच साखर पांढरं विष असेल तर या साखरेच्या तावडीतून आपण कसं सुटायचं? चला आज आपण हे सगळं समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फार पूर्वीपासून अगदी सगळीकडेच आपला आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी आनंदाची बातमी मिळाली की देवापुढे साखर ठेवण्यापासून अगदी हत्तीवरून साखर वाटण्यापर्यंत साखर हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता. चवीला गोड आणि शरीराचं पोषण करणारी साखर थंड गुणाची आणि वातपित्ताचा त्रास कमी करणारी आहे. पण आयुर्वेदात सांगितलेली ही साखर आणि आजची आपली स्वयंपाकघरातली पांढरी शुभ्र दाणेदार साखर यात अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी साखर काश, शर, दर्भ या वनस्पती प्रकारांपासून बनवली जायची. मध बराच दिवस न हलवता जर स्थिर ठेवला तरी त्याच्या खाली जमणारे क्रिस्टल सुद्धा साखर म्हणून वापरले जायचे. खजूर आणि ताडापासून सुद्धा साखर बनवली जायची. खरं तर साखर ही अनेक धान्यांमध्ये, भाजीपाल्यामध्ये थोड्या कमी जास्त प्रमाणात का होईना पण असते, पण ती कार्बोहायड्रेट्सच्या रूपात असते आणि हळूहळू पचत शरीरात शोषली जाते. पण जी आपली पांढरी साखर आहे ती मात्र झटकन रक्तामध्ये शोषली जाते, पेशीपर्यंत पटकन पोचते आणि इथे शरीरात गडबड व्हायला सुरुवात होते. या साखरेला जेव्हा गरज नसताना प्रमाणाबाहेर वारंवार खाल्लं जातं तेव्हा ते पांढऱ्या विषाप्रमाणे घातक ठरतं. घातक ठरतं म्हणजे नक्की काय होतं? तर साखर जास्त खाल्ल्याने अनेक छोटे मोठे पण खूप त्रासदायक बदल व्हायला लागतात. त्यातले मुख्य आणि जास्त धोकादायक असे काही बदल आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की साखर आपल्याला का टाळायची आहे आणि कशी टाळायची आहे. त्यांना माहिती असलेला धोका म्हणजे मधुमेह म्हणजे डायबेटीस. रक्तातली साखर पेशीमध्ये घेऊन जायचं काम इन्सुलिन करत असतं, पण जेव्हा सारखी साखर रक्तात येते त्यावेळेला या कामाचा ओव्हरलोड होतो. सारखं इन्सुलिन तयार होत राहतं आणि तेव्हा पेशी इन्सुलिनचं ऐकून घेणंच बंद करतात. पेशींमध्ये साखर जाणं बंद होतं, रक्तातच साखर साठून राहायला लागते आणि डायबेटीस 2ची लक्षणं दिसायला लागतात. थकवा येतो, जाडी वाढते, वजन वाढत जातं, उत्साह कमी व्हायला लागतो. याच साखरेपासून आतड्यात वेगळं झालेलं फ्रुक्टोज डायरेक्ट लिव्हरमध्ये चरबीच्या रूपात साठवलं जातं आणि लिव्हर पण फॅटी होत जातं. परिणाम म्हणून पचन बिघडतं, जडपणा यायला लागतो आणि कोलेस्टेरॉल वाढायला लागतं. साखरेचा दुसरा दुष्परिणाम म्हणजे शरीरामध्ये सूज वाढत जाते. मगाशी आपण बघितलं की अनावश्यक साखर शरीरात जात राहिली तर साखर पचवण्यासाठी इन्सुलिन जास्त रक्तात सोडलं जातं. मग पेशी इन्सुलिनचं ऐकून घेणं आणि साखर स्वीकारणं बंद करतात. त्यामुळे साखर आणि हे इन्सुलिन रक्तातच फिरत राहतं. त्यामुळे शरीरातल्या पेशींच्या कामामध्ये फ्री रॅडिकल नावाचे काही घटक तयार होतात जे शरीरात तोडफोड सुरू करतात आणि या स्थितीला तोंड देण्यासाठी शरीरातली प्रतिकारशक्ती जागी व्हायला लागते. मग हळूहळू शरीरात सूजसुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. मेद साठलेल्या लिव्हरमधून सुद्धा सूज निर्माण करणारे घटक जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतात. रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर सूज येते, ज्याला व्हॅस्क्युलर इन्फ्लमेशन म्हणतात, आणि हृदयाच्या आजाराला सुरुवात होते. अशी सूज सांध्यांमध्ये येते. ऑटोइम्यून आर्थरायटिस नावाचा संधिवातासारखा एक प्रकार व्हायला सुरुवात होते. किंवा रक्तातलं युरिक ॲसिड साठतं आणि गाऊटसारखी स्थिती निर्माण होते. हातापायाच्या नसांना सूज येते, हातापायामध्ये झिणझिण्या येतात आणि हातापायामध्ये आग होते, अशी पण लक्षणं दिसायला लागतात. साखरेचा शरीरावर दिसणारा तिसरा दुष्परिणाम म्हणजे लवकर वय वाढल्याची लक्षणं दिसायला लागतात किंवा लवकर वयस्करपणा आल्यासारखं वाटतं. अतिरिक्त साखरेमुळं म्हणजे अनावश्यक आणि जास्त प्रमाणात साखर खाण्यात आल्यामुळं आपला हृदय, आपला मेंदू आणि आपलं लिव्हर जास्त थकत जातं. शिवाय ही साखर रक्तातल्या प्रोटीन आणि फॅटला चिकटते आणि त्वचेची लवचिकता, ग्लो देणाऱ्या ज्या काही कोलाजिन आणि इलॅस्टिन नावाच्या ज्या काही पेशी आहेत त्यांना डॅमेज करते. त्यामुळे त्वचेला
ताठपणा येणं कमी होतं, त्वचेची लवचिकता कमी होते, त्वचा सैल पडते, सुरकुत्या दिसायला लागतात आणि त्वचेवरचा ग्लोसुद्धा कमी होऊन जातो. शिवाय शरीरात तोडफोड करणारे जे मगाशी सांगितले ते फ्री रॅडिकल्स आहेत, ते शरीरातल्या पेशींना सुद्धा नुकसान पोहोचवत असतात. त्यामुळं त्वचेवर डाग उठणं किंवा त्वचा काळी पडणं, केस निस्तेज होणं, ह्या गोष्टीसुद्धा शरीरात व्हायला लागलेल्या असतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण जरा जास्तच म्हातारे किंवा जास्तच वयस्कर दिसायला लागतो. चौथा त्रास म्हणजे झोपेवर होणारा परिणाम. साखरेचा झोपेवर होणारा परिणाम म्हणजे एकतर झोप कमी येते किंवा अधेमध्ये जाग येत राहते किंवा शांत झोप लागतच नाही आणि झोप पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नाही. जी पांढरी साखर आपण खातो ती झटकन रक्तात शोषली जाते, रक्तातली शुगर लेवल पटकन वाढते आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिन जास्त प्रमाणात सिक्रेट होतं. हे सगळं आपण मगाशी बघितले. ही सगळी स्थिती ज्या वेळेला शरीरात एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असते की वेळेला पण होत असते आणि ह्या वेळेला कॉर्टिसोल नावाचा हार्मोन शरीरामध्ये तयार होत असतो. शरीराला जागं ठेवणं आणि स्ट्रेसला तोंड देण्यासाठी अलर्ट ठेवणं हे या कॉर्टिसोलचं काम असतं. साखर जास्त झाली की अशीच इमर्जन्सी असल्यासारखा सिग्नल मेंदूपर्यंत जातो आणि कॉर्टिसोल रक्तामध्ये जास्त प्रमाणात सोडलं जातं. कॉर्टिसोल हे खरं तर डे हार्मोन म्हणून ओळखलं जातं. असाच एक दुसरा हार्मोन आहे मेलॅटोनिन, जो रात्रीचा हार्मोन म्हणून ओळखला जातो. हे मेलॅटोनिन शांत झोपेसाठी खूप आवश्यक असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्टिसोल आणि मेलॅटोनिन हे एकमेकांच्या विरोधात काम करत असतात. कॉर्टिसोल वाढलं की मेलॅटोनिन कमी होतं आणि झोप उडून जाते, उत्साह वाटत नाही आणि मग सगळ्याच आरोग्यावर याचा परिणाम होतो. साखरेचा दुष्परिणाम दिसतो तो स्मरणशक्तीवर. साखर हे मेंदूसाठी इंधन आहे, पण रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढत गेलं की जसं शरीरातल्या पेशी इन्सुलिनचं ऐकायचं बंद करतात तसं मेंदूच्या पेशीसुद्धा करतात. इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यानंतर मेंदूला एनर्जीच मिळत नाही, एकाग्रता स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. साखरेमुळं जशी इतर शरीर अवयवांना सूज येते तशीच मेंदूच्या छोट्या छोट्या पेशींपर्यंत सुद्धा ही सूज पोहोचते. वय वाढल्यासारखी अवस्था निर्माण होते, स्मरणशक्ती कमी होते, मेंदू अक्षरशः बधीर किंवा सुन्न झाल्यासारखा होऊन जातो. त्याचा शरीरावर दिसणारा पुढचा धक्कादायक परिणाम म्हणजे बिघडलेली मानसिक अवस्था किंवा वारंवार होणारे मूड स्विंग्स. आपण मगाशी बघितलं की साखर मेंदूसाठी इंधनाप्रमाणे काम करते. साखर खाल्ली की डोपामाइन हे आनंदाचा कारंजा फुलवणारं हार्मोन पाझरायला लागतं. थोड्या वेळासाठी अगदी उत्साही फ्रेश वाटतं, एक्सायटेड वाटतं. थोड्याच वेळात रक्तातली ग्लुकोज अचानक कमी होते, मेंदूला लागणारी ऊर्जा अगदी कट ऑफ होते आणि मग उदास वाटायला लागतं, थकवा येतो, काही वेळात चिडचिड व्हायला लागते. असे मूड स्विंग्सचं मग सायकल सुरू होतं. गोड खावंसं वाटतं, हे साखरेचं व्यसन लागतं. या 6 धोकादायक लक्षणांसोबतच दाताचं इनॅमल खराब होणं, दात किडणं, त्याचबरोबर पचन बिघडणं या अनेक छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा साखरेचा त्रासदायक परिणाम आपल्या शरीराला भोगायला लावत असतात. आता हा प्रश्न उभा राहतो की साखर जर खरंच घातक आहे तर ती टाळणं शक्य आहे का आणि ती टाळायची कशी? यावेळेला एक मुद्दा इथे क्लिअर करते. आयुर्वेदानं काही आजारांमध्ये जसं की वाढतं वजन आहे, मधुमेह आहे, शरीराला जडपणा येतोय किंवा आळशीपणा वाढतोय, तर अशा काही विशिष्ट आजारांमध्ये मधुर पदार्थ खाऊ नका असं सांगितलंय. अशा वेळेला साखर तर बंद करायलाच पाहिजे, पण ऊस, गूळ, गोड फळं आणि इतरही काही गोष्टी बंद करायला हव्यात. पण जर तुम्ही हेल्थ चांगली निरोगी ठेवण्यासाठी किंवा छान ॲक्टिव्ह आनंदी आयुष्य जगण्यासाठी म्हणून त्रासदायक गोष्टी टाळायचं आता ठरवलंय म्हणून साखर बंद करत आहात, तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं साखर नक्कीच बंद करू शकता. या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पांढरी शुभ्र दाणेदार क्रिस्टलाइन डायरेक्ट शुगर खाणं बंद करायचं. त्याच वेळेला गोड पदार्थांव्यतिरिक्त इतर पदार्थांमध्ये सुद्धा साखर घालायची बऱ्याच जणांना सवय असते. कोशिंबीर, सूप, पोहे, उपीट, आमटी, वरण यामध्ये सुद्धा साखर थोडी थोडी नावाला म्हणून काही घरांमध्ये वापरायची पद्धत आहे. ही साखर वरून स्प्रिंकल करणं आधी बंद करायला पाहिजे. साखरेचा चहा बंद करायला हवा. स्वीट डिश किंवा कधीतरी सेलिब्रेशनसाठी वापरले जाणारे गोडाधोडाचे पदार्थ ह्या सगळ्या गोष्टी बंद करायला पाहिजेत. महिन्याला लागणारी किंवा आठवड्याला लागणारी साखर कमीत कमी वापरायची सवय करायची. गरज नसताना वापरली जाणारी साखर बंद करायची. नंतर गोड पदार्थातलं साखरेचं प्रमाण कमी कमी करत जायचं आणि नंतर साखरेचं गोड खाणंच कमी करायचं. पांढरी शुभ्र रिफाईंड साखर टाळल्यावर महत्त्वाची दुसरी सवय आपण लावून घ्यायला पाहिजे, ती म्हणजे
हिडन शुगर टाळायची. पदार्थाचं पॅकेट घेतलं की त्याचे घटक वाचायची सवय आपल्याला लावून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला चवीला फार गोड नसणाऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा साखर ॲड केलेली असू शकते. लो फॅट म्हणून विकल्या जाणाऱ्या पदार्थात सुद्धा साखर घातलेली असते. यासोबत दुधात मिक्स केल्या जाणाऱ्या पावडर किंवा हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून वापरले जाणारे सिरियल्स, प्रोसेस्ड फूड आयटम्स, फ्लेवर्ड बेकरी आयटम्स, इन्स्टंट फूड यामध्ये सुद्धा छुपी साखर असते. अशा प्रकारे चोर वाटेनं पोटात जाणारी साखर आपण थांबवायला पाहिजे. बऱ्याच वेळेला नो ॲडेड शुगर किंवा शुगर फ्री असं लिहिलेल्या प्रॉडक्टमध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप नावाचा एक घटक वापरलेला असतो. अनेक जॅम, जेली, कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड फूडमध्ये हा स्वीटनर म्हणून वापरला जातो. हा साखरेचाच भाऊबंधू आहे आणि तो सुद्धा तितकाच डेंजरस आहे. त्याविषयी जंक फूडच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती दिली आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. तिसरी सवय म्हणजे आपली मानसिकता बदलणं आणि साखरेला हेल्दी पर्याय शोधणं. कोणत्या वेळेला आपण गोड जास्त खातो, म्हणजे जेवणानंतर खातो, टाइमपास म्हणून वेळ जात नसेल त्या वेळेला गोड खातो, हे लक्षात घ्यायचे. ही ठराविक वेळेला खाण्यासाठीचे हेल्दी ऑप्शन तयार ठेवायचे. जसं की ड्रायफ्रूट्स आपण खाऊ शकतो किंवा घरी बनवलेले मखाणे किंवा पॉपकॉर्न हे पण नक्की खाता येऊ शकतात. डाळिंब, संत्री, मोसंबी अशा फळं किंवा खजूर, काळ्या मनुका, खारिकेची पावडर हे सुद्धा अशा वेळेला वापरता येईल. जर गोड वर्जन असेल म्हणजे मधुमेह नसेल, वजन योग्य असेल तर सेंद्रिय गूळ किंवा खडीसाखर सुद्धा वापरता येऊ शकेल. कोकोनट शुगर हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. प्रत्येकाला गोडी लावणारी, मनापासून आवडणारी आणि वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येऊन भुरळ पाडणारी अशी पांढरी शुभ्र साखर चुकीच्या पद्धतीनं तयार झाल्यानं आणि अतिवापरामुळं विषाप्रमाणे मारक ठरते. तर आयुष्यात आरोग्याचा खरा गोडवा टिकवायचा असेल आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर ही शक्यतो टाळलेलीच चांगली. तुमचं यावर काय मत आहे? साखर कमी करण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुमच्याकडे साखर सोडायच्या काही साध्या सोप्या युक्त्या असतील तर नक्की आपल्या स्वरूप आयुर्वेद या यूट्यूब चॅनलच्या फॅमिली मेंबरबरोबर शेअर करा, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. परत आपण लवकरच भेटू. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.